सखूबाई साडी घातली तुम्ही? नऊवार घातली? तू नऊवार घातली? आज मी घेतलेत पापड बनवायला. तर जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर कष्ट तर करावेच लागणार ना. आणि मैत्रिणींना बोलवायचं म्हटलं तर आपणच कुणाच्या घरी जायचं नाही तर दुसऱ्यांना कशाला बोलवायचं. म्हणून मीच माझे पापड लाटायला सुरुवात केलं. पीठ चिमलं चांगलं, त्याला आदळ आपट केली पिठाची, म्हणजे ते मऊ होतं. आदळून आदळून त्याला कुटवलं चांगलं आणि त्याचे गोळे बनवले. आणि चला म्हटलं आता पापड लाटूयात. नेमकी व्हिडिओ काढायचा त्याच वेळेस पापड जमानात. कारभाऱ्याला म्हणलं काढा व्हिडिओ. आणि पीठ जरा पातळच झालं कारण आदल्या दिवशी पीठ मळवलं होतं. आणि 2 दिवस मी लाटले थोडे थोडे, जसा वेळ मिळेल तसे पापड. कारण माझे लेकरं पण मध्ये मध्ये करतायत, त्यांना पण पाहावं लागतं आणि पापड पण लाटावं लागतात. तर विकतचे पापड काय आवडत नाहीत, कारण कोण कसं बनवतं आपल्याला माहीत नाही. आणि घरचे बनवायला म्हणजे चवीला चांगले लागतात. कष्ट आहेत पण मग तेच बेस्ट आहेत. म्हणून मग मी पापड बनवायला सुरुवात केलं. तर एकटीनं बरेचसे जवळपास 100 पापड लाटले. नंतर पाठ दुखायला लागली बसून बसून. तर मला घरी केलेलेच पापड आवडतात आणि मी घरीच लाटते. बोलवलं तर मैत्रिणींना बोलवते, नाहीतर मी माझेच सुरू करते. कारण जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. आज पापडासाठीच खास सुट्टी घेतली होती, त्यामुळं मग मी पापड लाटून घेतले. तसं मत्तीला माझे लेकरं तर येतातच. आणि हे एवढं पीठ मळून मी याच्यामध्ये डब्यामध्ये घालून ठेवलं. म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत भरलं आणि नंतर डब्यामध्ये घालून ठेवलं. जसं लागेल तसे त्याच्या गोळ्या करते आणि मग लाटते. तर थोडंसं मळतानाच माझ्याकडून पातळ झालं, कारण एवढा अंदाज नाही आला. पाणी थोडंसं जास्त पडलं आणि मग मी पापड लाटायला घेतलेत. तर असे मस्त असे पापड लागतात. उडीद डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही हाफ हाफ करून मी असं दळून आणलं आणि त्याच्यामध्ये पापड मसाला टाकला, रामबंधू पापड मसाला. आणि तो मसाला टाकताना लगेच पुडी ओतायची नाही, तर ती मिक्सरमधून काढून घ्यायची, म्हणजे पापड तुटत नाहीत. काय करती परी तू? अगं पापड येतो. काय लाटती? पापड लाटती तू? अरे वा, किती पिठाने पांढरा गेलाय त्याला. लाट पटपट. तसा लाटायचा असतो पापड? असं लाटतो तू पापड? अय्यो, एवढे सारे पापड केले का ग तू? कपड्याला नाही लावू. काय करतो तू? भाजी पोळी आणि पापड करती तू? लाट पटपट. बरं बरं, लाट लाट. फास्ट लाट हा परी, चांगला लाट. किती पीठ लावलं अगं बाई. तसं टाकलं बाई तिथं. अगं बाई, ओय लाटलेलं कुठे घेते आणखीन लाटायला? चल नमस्कार कर एकदा. आम्ही आलोत गावाकडे आणि नेमकीच त्या दिवशी थोडासा पाऊस आला आणि लाईट गेली. तर पाऊस आला म्हणून घरामध्ये गेलो तर खूपच मच्छर होते, कारण तिथे कोणी झोपत नाही. नंतर पाऊस उघडल्यावर आम्ही मच्छरदाणी लावले आणि खाली झोपलो. तर अंधारात मच्छरदाणीमध्ये घुसून बसले होते. तर एवढे मच्छर चावले. लेकरं पण तशीच झोपली होती आणि परी पण तशीच झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर लेकरांना खूप मच्छर चावले होते. तर सकाळ सकाळचं हे गावाकडचं वातावरण छान असं दिसतंय. सूर्य तर उगवलाच होता. हे आमची नारळाची झाडे आहेत, मस्त असे नारळ लागलेत आणि लेकरं पण झोपलेत. तर टेरेसवर झोपायला छान वाटतं. हवा पण अशी सुंदर अशी हवा छान येते आणि निसर्गरम्य वातावरण असतं. पहिली गोष्ट इकडे सूर्यनारायणचे दर्शन झालेत. घरासमोर पण नारळाची झाडे आहेत, त्यामधून सूर्यनारायण छानपैकी डोकत आहे आणि सूर्यदेवाने शेवटी दर्शन दिले.
तर छान असं दिसतंय, ढग पण निघालेत, मस्त असं वातावरण आहे. एवढं आहे की चिंचेचं झाड जवळ असल्यामुळं घरामध्ये सर्व चिंचेचा पाला पडतो आणि मस्त चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशामध्ये झोप पण घेतली. फक्त एवढं झालं की मच्छर जास्त चावले अगोदर. पुन्हा रात्री उठलोत आणि लेकरांना बाहेर घेतलं. माझे 2 आणि भाचा 1 असं 3 लेकरं होते. आम्ही सर्वजण झोपलोत. कसं असतं गावाकडे 1 थेंब 2 थेंब जरी पाऊस पडला तर रात्रभर लाईट गायब होती. तशी गंमत आहे. ऊन तर खूप असतंय, गरम पण खूप होतंय, पण लाईट गेल्यावर काय असतं, चोराच्या भीतीमुळे गुपचूप घरातच झोपावं लागतं. खेळायचंच ना फक्त. तर इकडे मी आणि परी बसलो. फक्त खेळायचंच. नमस्कार कर. नमस्कार नाही केला तू आज. बाय बाय. हाय हॅलो. कशी दिसते परी? परी कशी दिसते? परी गेली फिरायला. परी बाय बाय कर. चल घरी जाताना आम्ही सकाळी निघालो होतो, तर परीला 2 वेळेस उलट्या झाल्या आणि तिला दिवसभर उपवासच घडला. म्हणून येताना आम्ही संध्याकाळी रात्री निघण्याचा निर्णय घेतला आणि 7 वाजता निघालो. स्वयंपाक वगैरे बनवून घेतला होता. मला तर उपवासच होता. पुढे आल्यावर दत्त दिगंबर हॉटेल होतं, तर म्हटलं चला आता तिथे थांबूया, लेकरं पण तिथे खेळतील. म्हणून आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आणि खास मुलांना खेळण्यासाठीच थांबलो होतो. तर तिथे छानपैकी असं गार्डन आहे. गार्डन म्हणजे खेळण्यासाठी सर्व खेळणे ठेवलेले आहेत. म्हटलं जेवण पण करूयात, साहेबांना पण जेवायचंच होतं. तर कारभारी जेवायला थांबले आणि मी लेकरांकडे लक्ष देण्यासाठी थांबले. परीला मनसोक्त खेळू दिलं. घसरगुंड्या होत्या, झुले वगैरे सगळंच होतं. तर माझी परी ही खूप छान खेळली, शर्व पण खेळला आणि तोपर्यंत त्याच्या पप्पांनी जेवण केलं, तोपर्यंत मी यांच्यासोबत खेळली आणि त्यांना फिरवलं. जसं पाहिजे, जिथे पाहिजे त्यांना खेळू दिलं. मनसोक्त 1 तास घालवला, लेकरांना पोट भरून खेळू दिलं आणि मग म्हटलं चला आता आपण निघूया. पण हे हॉटेल म्हणजे तसं थांबण्यासारखंच आहे. क्वालिटी पण आहे जेवणाची आणि मुलांना खेळण्यासाठी पण आहे, म्हणजे सर्व सुविधा आहेत. तुम्हाला पार्किंग पण आहे छानपैकी आणि खेळण्यासाठी म्हणजे तुमचं जेवण होईपर्यंत लेकरं आरामात तिथे खेळू शकतात असं वातावरण आहे. तर मग आम्ही त्यांना खेळू दिलं, मस्त एन्जॉय केला आणि नंतर शेवटी आम्ही जाण्यासाठी निघालो. तर कुणाला जर नगर पुणे जायचं असेल, औरंगाबाद नगर पुणे, तर तिथे हे हॉटेल आहे. तुम्ही पण थांबवू शकता. छान असं हॉटेल आहे. चला बाय बाय.